जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन, अध्याय 6वा आणि ओवी क्रमांक 456 इथपर्यंत आपला अभ्यास येऊन थांबलेला. मागच्या वेळेला आपण ओवी क्रमांक 437 पासून आपण विचार केला होता, अभ्यासाला सुरुवात केली होती. अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे आणि भगवान उत्तर देत आहेत. श्री भगवानुवाच 40 क्रमांकाचा जो श्लोक तिथून मागच्याला आपण अभ्यास केला होता की पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. की हा जो योग भ्रष्ट असतो, ज्याचं देह पतना पूर्वी काम झालेलं नसतं, किंवा उलट्या भाषेत बोलूया की काम व्हायच्या आधी त्याचं देहपतन होतं, अशा त्या योग्याचं काय होतं असा अर्जुनाचा प्रश्न. आणि भगवंत बोलतायत की आयुष्यभर साधना करणाऱ्या त्या साधकाचा नाश इहलोकात होत नाही, परलोकातही होत नाही. कारण काय आहे तर शास्त्रानुसार हिताचरण करणारा जो आहे तो कधीही दुर्गतीला जात नाही. पण हेच जर त्यांनी तातडीने पावलं उचलली असती योग साधनेची, तर हा आयुष्याचा दिवस मावळण्याच्या आधीच त्याला मी ब्रह्म आहे असा अनुभव आला असता, अशी ओवी माऊलींनी आपल्याला सांगून एक मागच्याला आपण तो सगळा विचार केला होता की काळकाम वेगाचं गणित आपल्याला मांडण्याचं एक आव्हान कसं केलं आहे की आपल्या आयुष्याचा जो उर्वरित काळ आहे पुन्हा तो किती आपल्याला माहिती नाही, पण तो आपण कसा घालवतो, आपण कशाला प्राधान्य देतो, याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. पुढे जो 41 क्रमांकाचा श्लोक आला त्याच्यामध्ये भगवंतांनी, आता 40 मध्ये आपण बघितलं की तो दुर्गतीला तर जात नाही, म्हणजे तो कुठे जात नाही हे सांगितलं भगवंतांनी. पहिलं आश्वासन आहे सगळ्यात महत्वाचं. कारण अनेक गती असतात जीवाला, मृत्यूनंतर जीवाला अनेक गती प्राप्त होतात. त्यातल्या काही गती ज्या आहेत त्या दुर्गती आहेत आणि त्यातली एकही त्याला प्राप्त होत नाही असं भगवंत सांगतात. आणि मग पुढे 41 क्रमांकाचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये प्राप्य पुण्यकृता लोकान दूषित्वा शाश्वती समाहा शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजायते. आपण याचा केला विचार मागच्या वेळेला. प्राप्य पुण्यकृतान लोकान, की पुण्य कर्म करणाऱ्यांच्या लोकाला प्राप्त होऊन प्राप्य असं त्याचा अर्थ. लोकान म्हणजे अनेक वचन आहे, बहुवचन. त्यामुळे अनेक पुण्य लोक आहेत. त्याची इथे काही नावं दिलेली नाही कोणत्या पुण्य लोकाला तो जातो किंवा काय केल्याने. बरं माहिती आहे, आत्ताच छांदोग्य उपनिषदाचा वर्ग परमपूज्य मंदाती आणि देवमुळे शास्त्री यांनी घेतला मुरगुडमध्ये. त्याच्यामध्ये या गतीचा थोडा उल्लेख येऊन गेलेला आहे, त्या श्रुती येऊन गेलेल्या आहेत छांदोग्य उपनिषदामध्ये, की हा जो जीव आहे तो जेव्हा या देहातून निघतो तेव्हा त्याला कोणती गती प्राप्त होते. आता आपण इथे योगभ्रष्टाबद्दल बोलत नाहीये, एक सामान्यतः त्याचं वर्णन तिथे केलेलं आहे की तो, ते सगळं वर्णन सोडून देऊ आपण. त्या नाडींमधनं कसं ते सूर्याची जी किरण आहे, तो जो सूर्यलोक आहे म्हणूया आर्यमा, तर त्या लोकाचा आणि ह्या लोकाचा काय संबंध आहे त्या छांदोग्य उपनिषदात सांगितलेलं आहे. आपल्या नाडीमध्ये तो सूर्यप्रकाश शिरतो आणि मग त्याच्यातनं जे रस प्राणवायू हे सगळं वहन सुरू असतं चलन. पण जेव्हा
जेव्हा हा देह पतन होतं या देहाचं, तेव्हा त्याच किरणांच्या आधारे सर्व जीव पहिले तिथे नेले जातात. म्हणजे पहिलं काय म्हणूया, स्टॉप, शुद्ध मराठीत म्हणा, पहिले कुठे नेले जातात तर त्या लोकाला नेले जातात. आणि तिथून मग पुढे तुमच्या कर्मानुसार त्या जीवांना गती मिळते, असं वर्णन छांदोग्यामध्ये आहे. आपल्याला तर ते नाही बघायचं. आपला मुद्दा असा आहे की हा जो योगभ्रष्ट असतो, तर ह्याच्यासारखे जे जीव असतात, आता त्याचे अनेक मार्ग सांगितले आहेत. कोणी वैकुंठ लोकाला जातो, कोणी ब्रह्मदेवाच्या सत्य लोकाला जातो. थोडक्यामध्ये इथे राजसूय यज्ञ किंवा वाजपेयी अनेक प्रकारचे यज्ञ केलेले जे पुण्यकर्मे, पुण्य जीव ज्या लोकाला जातात, तो लोक या योग्याला सहज प्राप्त होतो, असा आपण मागच्याला अभ्यास केला होता. आणि तिथे पुषित्वा म्हणजे पुष्कळ वर्षे राहून, आता काय, पुन्हा ते गणित मांडत नाही बसायचं आपल्याला, पण टाइम इज रिलेटिव्ह, शुद्ध मराठीत. हे आपल्या पूर्वजांना आधीपासून माहिती होतं, फक्त ते आपल्याला कळलं नाही. आईन्स्टाईननी सांगितलं की पृथ्वीवरचे अनेक वर्ष म्हणजे इतर काही ग्रहांवरचा एक दिवस असतो. जसं जसं आता साध्या आपल्या सूर्यमालेचा विचार केला तर सूर्यापासून जसं जसं ग्रह दूर जातो, जसं आपल्या पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला 24 तास लागतात, सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला 365 दिवस लागतात. साधं गणित आहे की ग्रह जितका दूर सूर्यापासून, तितकं त्याला प्रदक्षिणेला वेळ जास्त लागणार. तसं आपल्या दृष्टीने अनेक वर्ष, पण तो ज्या लोकाला जातोय त्या लोकांमध्ये तितकी वर्ष होत नाहीत. पण आपल्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर पुष्कळ वर्ष राहून पुढे काय होतं, हा जो योग भ्रष्ट असतो, तो त्या पुण्यकर्मांच्या लोकाला प्राप्त होऊन तिथे पुष्कळ वर्ष राहून शुद्ध आणि श्रीमान लोकांच्या घरी जन्माला येतो. हा विचार आपण मागच्या वेळेला केला होता. आणि हे जे काळ काम वेगाचं गणित बोललो तुम्ही मघाशी, तेव्हा क्षणक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आपल्याला तुकाराम महाराज सांगतायत की संत समागमी धरुनी आवडी, करावी तातडी परमार्थी. तुका म्हणे इहलोकींच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरुनी राहो. पुन्हा एकदा आठवण करून दिली की का म्हणून आपल्याला जास्तीत जास्त वेगाने, ज्याला तुकाराम महाराज म्हणतात की करावी तातडी परमार्थाची, ते करायला सांगतायत. आणि हा जो पुण्यवान जीव आहे, तो जेव्हा परत या मर्त्य लोकांमध्ये येतो, त्याचे जे दिव्य भोग आहेत म्हणूया आपण, ते ते तिथे तो जो भोगतो, पण ते भोगत असतानाही माऊली 443 क्रमांकाच्या ओळीत असं म्हणते की ब्रह्मप्राप्तीच्या मार्गामध्ये अकस्मात विघ्न का उडावले, असा तो सर्व काळ पश्चाताप करीत ते भोगतो. याचा अर्थ काय आहे, तिथेही त्याला स्मरण आहे, त्याला हे नको वाटतात भोग, पण ते राहिलेलं आहेत अजून त्याच्या कर्माचे काही भोग, तेवढ्यासाठी त्याला तिथे पाठवलं जातं. आणि तिथून जेव्हा तो नंतर परत येतो तर तो इष्टापूर्त धर्मांचे माहेर अशा कुळात जन्माला येतो. कुठे येतात पुण्यवान जीव जन्माला, याचा आपण मागच्या वेळेला बराच विचार केला होता. त्यानुसार आपलं वर्तन कसं असावं, आपण दोन संतांची उदाहरणं घेतली होती मागच्याला, तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज, की ते स्वतः सांगतात आहे तुकाराम महाराजांच्या घरामध्ये पिढ्यान पिढ्या विठ्ठलाची भक्ती कशी होती, हे आपण पाहिलेलं आहे. गुरुचरित्रामध्ये सुद्धा असे अनेक उल्लेख येतात, पिढ्यान पिढ्या सायन देवाची कथा आपण ऐकलेली आहे. पिढ्यान पिढ्या त्याच्याशिवाय नाही पुण्यात्मे जन्माला येत. आणि आपण जर हे संस्कार, जर हे ज्ञान, जर ही धर्माची सगळी वागणूक आपल्या पुढच्या पिढीला आपण देत नसू, तर आपण ही शृंखला कुठेतरी खंडित करतो आहोत, एवढं लक्षात ठेवावं.
आपल्या घराण्यापुरती बोलतोय. या सगळ्या खूप गोष्टी याच्यातून शिकता येतात. त्याच्यामुळे अशा पुण्यवान लोकांच्याच घरामध्ये तो जीव जन्माला येतो. आणि इथे शुची नाम श्रीमताम गेहे, सगळ्यात महत्वाचा शब्द आहे ते श्रीमताम, श्रीमंत. पण मग हा एकच उपाय आहे का, किंवा हा एकच पर्याय आहे का त्या जीवाला? तर नाही. लगेच पुढच्या 42 क्रमांकाच्या श्लोकात भगवंत म्हणतात अथवा. अथवा शब्दाचा अर्थच असा आहे की पर्याय. हे नाही, तर अजून एक पर्याय आहे. अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम एतद्धि दुर्लभतरम लोके जन्म यदि दृश्यम. की हा बुद्धिमान योग्यांच्या कुळातच जन्म घेतो. धीमताम, बुद्धिमान. म्हणजे धीमतांचा अर्थ नुसता बुद्धिमान म्हणजे आपण ज्याला व्यवहारात बुद्धिमान म्हणतो तसा नाही आहे बरं. म्हणजे धीमताम याचा अर्थ खरं अशी योगयुक्त बुद्धी असलेला जे कुळ, जीवनमुक्ताचं कुळ सुद्धा म्हणता येईल त्याला, अशा कुळामध्ये तो जन्माला येतो. आणि त्याचं विशेषणांनी कोणतं विशेषण म्हणलंय की ह्या कुळातला जन्म ह्या लोकी दुर्लभ आहे, इथपर्यंत भगवंत बोलतात. म्हणजे हा जो दुसरा पर्याय आहे, पहिला जो आहे शुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजायते, ह्याच्यापेक्षा हा जो जन्म आहे, जो जीवनमुक्ताच्या घरातला जन्म आहे, गरीब कुळातला जन्म आहे, पण जीवनमुक्ताच्या ज्ञानाच्या घरातला, धीमताम म्हणजे बुद्धिमताम म्हटलंय ना, तर ह्या दृष्टीने बुद्धिमान त्याला म्हटलेलं आहे. ज्ञानी, त्यांच्या कुळातच तो जन्म घेतो. आणि हा जो जन्म आहे हा दुर्लभ आहे. आणि का, तर त्याचं कारण 43 मध्ये सांगतायत तत्रतम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम यतते च ततो भूय संसिद्धौ कुरुनंदन. की त्या कुळामध्ये पूर्वदेहात संपादन केलेल्या बुद्धीचा संयोग प्राप्त त्याला होतो. आणि त्यानंतर पुढची योग भूमिका संपादन करण्याकरता तो पुन्हा प्रयत्न करतो. हे सगळं आपण मागच्या वेळेला अभ्यासलं होतं. थोडस जी एक धूळ बसलेली असते ना सोमवार ते शुक्रवार, ती झटकण्याचा हा प्रयत्न असतो. की उजळणी म्हणजे थोडं कधी कधी वेळ जातो, मान्य आहे मला, पण हे गरजेचं आहे. नाही आपली बुद्धी तेवढी अजून, नाही आपलं वैराग्य तीव्र की बसल्याबरोबर मागच्या वेळेला जिथे संपला तिथून विषय सुरू होईल. मी थांबलो याच्यासाठी की सोमवार ते शुक्रवारच आपण जिथून थांबलो तिथून सुरू करत शकत नसू. तर आत्ता ज्या योगभ्रष्टाचं वर्णन चाललंय की तो एका जन्मातून पुढच्या जन्मात तिथून सुरू करतो, तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला किती काळ साधना करावी लागेल याच्यात मला लक्षात येत. त्यामुळे तो पुन्हा प्रयत्न करतो. आणि म्हणून या दृष्टीने हे दुर्लभतर म्हटलेलं. आपण मागच्याला बोललो होतो की याचा आपण विचार करणार आहोत पुढे. पण साधी गोष्ट आहे, आपण एक कल्पना करू शकतो की श्रीमंत घरामध्ये जन्माला आल्यानंतर कितीही नाही म्हटलं तरी साध्या भाषेमध्ये कटकटी असतात. कल्पना करू. म्हणजे आता इथली श्रीमंती सोडून देऊ, पण श्रीमंत आहे 500 एकर शेती आहे. आता अशा कुळत समजा तो जीव जन्माला आला योगभ्रष्ट. शुचिनाम असं जरी ते असलं तरी श्रीमंती म्हटल्यानंतर त्याच्याबरोबर ज्या व्यावहारिक, म्हणून मी त्याला कटकटी शब्द वापरला, या योगभ्रष्टाच्या दृष्टीने त्याला कटकटी. सामान्य माणसाच्या दृष्टीने म्हणायचं तर अरे वा, त्याला त्याच कटकटी आवडतात. एवढी मोठी शेती आहे, मग त्याच्यात भाऊबंदकी येते, मग कधी पाऊस पाण्याचं पिकाला जे काही नुकसान होतं त्याची चिंता करणं आलं, त्याची काळजी करणं आलं. आजकाल काय मजूरच मिळत नाही कामं करायला, ती एक भानगड वेगळी. मग ही विकायची का ठेवायची, जमीन विकून काय एखादं इमारत बांधू का शेती करू, हे जे सगळ्या ज्या भानगडी सुरू होतात. एक कथा सांगू? वेळ आहे का बघू, सांगतो ना ते कथा. की हे या दृष्टीने एक कथा आहे मंदाताईंनी सांगितलेली. एकदा कृष्ण आणि अर्जुन
बोलत असतात अर्जुन कृष्णाला विचारतो की देवा, या जगामध्ये इतकी दुःख आहेत ते तुम्हाला दिसत नाही का? देव म्हणतात दिसतात रे अर्जुना मला. मग तुम्हाला असं काही वाटत नाही का की ती दुःख दूर करावी, लोकांना फार त्रास होतोय? वाटतं रे, म्हणतो मला अर्जुन. असं त्यांचं एक बोलणं सुरू असतं. भगवंत फार काही बोलत नाहीत, काही काळ जाऊ देतात. आणि काही काळानंतर एक दिवस अर्जुनाला म्हणतात, चल अर्जुन, आपण राज्यात फेरफटका मारून येऊ. आता अर्थात म्हणणं त्यांनी खूप फुलवून सांगितली आहे ती कथा, मी थोडक्यात सांगतोय तुम्हाला. दोघं फिरायला बाहेर पडतात, वेश बदलून बाहेर पडतात. कारण अर्थातच कृष्ण अर्जुन म्हणून बाहेर पडले असते तर वेगळीच वागणूक त्यांना मिळाली असती. त्यांना ती नको होती. त्यांना एक राज्यामध्ये कसं चाललंय असं बघायचं होतं. वेश पलटून बाहेर पडतात आणि एका अत्यंत धनाढ्य श्रीमंतच्या माणसाच्या घरी ते जातात. तोही त्यांचं आगत स्वागत करतो, कारण किती वेश पालटला असला तरी हे दोन तेजस्वी पुरुष यांचं थोडंच तेज लपून राहणार आहे. त्याच्या लक्षात येतं की हे कोणीतरी फार महान कोणीतरी आहेत. तोही त्यांना, त्याचं सगळं खूप सुंदर घर असतं, त्याचं 10 खोल्यांचं प्रचंड मोठा वाडा असतो. गाई म्हशी असतात, नोकर चाकर असतात. तो स्वतः छान दिवाणखान्यात बसलेला असतो, उंची वस्त्र घालून सगळं. 10 बोटात 10 सोन्याच्या अंगठ्या असतात, गळ्यामध्ये हार असतो. सगळं वर्णन त्याचं केलेलं आहे. 4 मुलं 4 मुली, जावई, प्रचंड मोठा त्याचा परिवार. तो यांचं सगळ्यांचं आगत स्वागत करतो, या दोघांचं. यांना आपल्या परिवाराची ओळख करून देतो. बोलणं चालणं होतं, तुम्ही कुठले काय वगैरे असं सगळं होतं. आणि भगवंत म्हणतात त्याला की अरे छान आहे तुझं श्रीमंती बघून, आम्हाला संतोष वाटला, एका मोठ्या माणसाची आज ओळख झाली. तुझं छान असंच चालू राहू दे. असं म्हणते तिथनं बाहेर पडतात. आणि मग ते अर्जुनाला विचारतात की काय अर्जुना, आहे का वेळ तुझ्याकडे, अजून जायचं का दुसरीकडे? अर्जुन म्हणतो, आता तर कुठे 9:19च झालेले आहे, पुष्कळ वेळ आहे आपल्याकडे. काय आहे, तुमच्या खिडक्या बंद असल्यामुळे तुम्ही हसत असाल अशी कल्पना करतो मी. तर जातात दोघ जण, दुसऱ्या एका घरी जातात. गरीबाचं घर असतं, झोपडी असते. घर कसलं, झोपडीच असते ती. त्याला दार सुद्धा नसतं. चंद्रमौळी झोपडी ज्याला म्हणतात. चंद्राची किरण, सूर्याची किरण आतमध्ये येत असतात त्याच्यातून घरात. आणि तोही स्वागत करतोय दोघांचं, तो मनुष्य असतो तो. आणि त्याला खूप संकोचतो तो, कारण त्याच्याकडे फाटकं पोतं सुद्धा नसतं दोघांना बसा म्हणण्यासाठी. की काय देऊ काय यांना बसायला, कारण तोही ओळखतो की कोणीतरी मोठे कोणीतरी आहेत. भगवंतोडात हरकत नाही, तुझं घर छान सारवलेलं आहे शेणानी, जमीन छान स्वच्छ सारवलेली आहे, त्याच्यावरच आम्ही बसतो, असं म्हणून दोघं जण अर्जुन आणि कृष्ण तिथे बसतात. म्हणतात काय, कसं चाललाय तुझा संसार? तो म्हणतो, हसतो तो, म्हणतो कसला संसार? तो म्हणतो, मला मुलगा नाही, मुलगी नाही, घरामध्ये काहीही नाही, शेती नाही, बायको काही वर्षांपूर्वीच गेली. असं सगळं तो वर्णन करतो. थोडक्यामध्ये त्याला कोणीच नसतं. आणि अत्यंत गरिबी सगळी, पण तरीही समाधान. त्याला विचारतात, मग तू काय करतो, तू नोकरी करतो का धंदा? कशाला, काय करायचं, देहाच्या निर्वाहापुरती मला मिळत आहे. थोडक्यामध्ये पुन्हा आता सांगतो, कथा जास्त रंगवत नाही. पण तुझं जे आहे तेही जाऊ दे, अशा प्रकारचा आशीर्वाद तिथे भगवंत देतात आणि निघतात. आता पहिल्या घरामध्ये जेव्हा ते आशीर्वाद देऊन बाहेर पडतात, तेव्हा अर्जुनाला वाटतं, वा देव किती दयाळू आहे. ह्या श्रीमंत माणसाला असं छान त्याचं श्रीमंती अशीच राहू दे असा आशीर्वाद दिला. किती दयाळू आहे भगवान गोपालकृष्ण. पण हे जेव्हा तो ऐकतो तेव्हा अर्जुनाला कळत नाही, देव दयाळू आहे असं मी आत्ताच म्हणालो होतो काही वेळापूर्वी. आणि असा कसा आशीर्वाद भगवान गोपालकृष्णाने दिला? आणि मग गोपालकृष्ण त्याला समजावून सांगतात की त्याचं तेवढ्यानीच फक्त अडकलेलं आहे काम. आलं असेल लक्षात कोणतं काम? या आत्ताच्या संदर्भात मी ती कथा का सांगितली हेही तुमच्या लक्षात आलं असेल. मुद्दा एवढाच आहे की श्रीमंत घरामध्ये ज्या काही व्यावहारिक भानगडी ज्याला म्हणूया आता, त्याला कराव्या लागतात, त्याच्यात जो वेळ जातो,
त्या कुठल्याच भानगडी या गरीब पण जीवनमुक्ताच्या घरात जन्म घेणाऱ्या आपल्याला त्या नसतात. या दृष्टीने तो दुर्लभ तर आहे असं भगवंत म्हणतायत. आणि नुसतं ते नाही तर त्याच्या बुद्धीला संयोग प्राप्त होतो आणि ती जी पुढची योग भूमिका आहे ती संपादन करण्याकरता तो पुन्हा प्रयत्न करतो. 44 क्रमांकाचा श्लोक, त्याच्याकडे वळूया. आजच्या अभ्यासाचा विषय वाचतो मी. पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते यवशोऽपि सः जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्माति वर्तते. छेदा याचा पूर्वाभ्यासेन तेन एव ह्रियते हि अवशः अपि सः जिज्ञासुः अपि तस्य शब्दब्रह्म अतिवर्तते. असा त्याचा पदच्छेद आहे. समजून घेऊ आपण. अर्थ आहे, कारण तो योगभ्रष्ट पूर्वजन्मात केलेल्या त्याच अभ्यासाच्या संस्काराने पराधीन होऊन योगाकडे ओढला जातो आणि योगाचा जिज्ञासू होऊन देखील सकाम कर्म प्रतिपादक वेदाचे उल्लंघन करतो अथवा वेदाच्या पलीकडे वेदाला अगम्य असलेल्या ब्रह्माला प्राप्त होतो, असा त्याचा अर्थ. पूर्व अभ्यासेन तेन एव, हा जो योगभ्रष्ट आहे तो पूर्व अभ्यासेन म्हणजे पूर्व जन्मात केलेल्या. पूर्वाभ्यास याचं आचार्य बोलतायत, यह पूर्वजन्मानी कृत अभ्यास म्हणजे पूर्वजन्मात केलेला अभ्यास. इथे जो म्हटलेला ना पूर्वाभ्यासेन, इथे जन्म शब्द नाही पण त्याचा अर्थ तो आहे पूर्वजन्मात केलेल्या अभ्यासाने, केलेल्या त्याच अभ्यासाच्या संस्काराने काय होतं, तो पराधीन होऊन योगाकडे ओढला जातो. हे जे अवशः शब्द आहे ना, तेन एव पूर्वाभ्यासेन तेन एव ह्रियते ही अवशः अपि, अवशः म्हणजे पराधीन होऊन, ह्रियते म्हणजे ओढला जातो. हे त्याचं अन्वय आपण जो लावून घेतोय. आणि जिज्ञासू अपि, आणि तो योगाचा जिज्ञासू होऊन देखील, अपि म्हणजे देखील काय होतं, तो योगस्य शब्द ब्रह्माती वर्तते, की सकाम कर्म प्रतिपादक दोन प्रकारे अर्थ केलेला आहे, की वेदांचं उल्लंघन तो करतो. शब्द ब्रह्म म्हणजे वेद, त्या वेदांचं उल्लंघन करतो याचा अर्थ वेदाच्या पलीकडे जातो किंवा वेदाला अगम्य असलेल्या ब्रह्माला प्राप्त होतो. हा जो अवशः शब्द आहे ना तो एक थोडासा आपण समजून घेऊ, पण त्याच्यात छान बारकावा आपल्याला आचार्यांनी सांगितलेला आहे. आचार्य म्हणतात अवशः म्हणजे त्याची व्युत्पत्ती म्हणा, त्याचा अर्थ आचार्य सांगतायत न दीर्घ कालस्य अपि विनाश. न दीर्घ कालस्य, बारकावा मी हा सांगण्याचा प्रयत्न करतोय की तो जीव जेव्हा जन्माला येतो आणि आल्यानंतर आचार्य असं म्हणतात, इथपर्यंत आचार्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की समजा त्याचे पूर्वीच्या जन्मातलं अधर्माचं कर्म जास्त होतं आणि योगाचं कर्म कमी होतं. समजा उलट असेल तर काही प्रश्नच नाही, तो ताबडतोब अभ्यासाला लागतो. पण समजा अधर्माचं कर्म जास्त असेल आणि योगाचं कर्म त्या मानाने कमी प्रबळ असेल त्याचं, तरीही तो योगभ्रष्ट म्हणवला जाऊ शकतो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा. त्यामुळे कुठे काही आपल्या हातातून चुका घडल्या असतील तर फार त्याचं वाईट वाटण्याचं गरज नाही. त्याचं चिंतन करत बसण्यापेक्षा आता जे उर्वरित आपलं आयुष्य आहे त्याच्यामध्ये मी योगाभ्यास कसा करेन याचा विचार करायचा आहे. पहिली गोष्ट आपल्याला त्याच्यातून शिकायला मिळते. दुसरी, आचार्य असं म्हणतात की समजा त्याचं ते अधर्माचं वर्तन ते जास्त प्रबळ होतं, तर आयुष्याच्या सुरुवातीचा काळ त्याचं जे योगाचं ज्ञान आहे ते दबून राहतं. दबून राहतं, नष्ट होत नाही. मुद्दा तो आहे. नाही तर नष्ट झालं तर आतापर्यंतचे जे 4 श्लोक झाले त्याला अर्थच उरला नसता. दबून राहतं म्हणून त्यांनी काय म्हटलं आचार्यांनी, न दीर्घ कालस्थस्य अपि विनाश, त्याचा विनाश होत नाही. तर पापकर्माचा त्याचा जो क्षय झाल्यानंतर
त्याचा हा योगजन्य संस्कार जो आहे तो पुन्हा कार्य आरंभ कर. हे मी का बोलतोय? आपल्याला काही संतांच्या चरित्रात कदाचित असं आढळू शकतं की सुरुवातीच्या काळात आयुष्यात पहिले काही वर्ष, आता एक उदाहरण माझ्या डोळ्यासमोर येत आहे, चिन्मय मिशनचे स्वामी, त्यांचं जर तुम्ही चरित्र बघितलं, या ह्याच्यात बसणारं वाटतं. सुरुवातीला काही काळ म्हणजे काही जण तर नास्तिक सुद्धा असतात, काही जण नास्तिक नसले तरी परमार्थाकडे वळलेले असतातच असं नाही, आणि नंतर जेव्हा ते वळतात इतकी झपाट्याने प्रगती होते. मी एकच नाव बोललो, इतर दुसरं नाव तुमच्या ओठावरती आहे, मला बोलण्याची गरज नाही. हे याच्यातनं शिकायला मिळतं की म्हणून इथे जो शब्द आलेला आहे की अवशः अपि, अवश न दीर्घकालस्यस्थ अपि विनाशः, की कर्माचा तो क्षय होऊन जातो आणि तो झाल्यानंतर हा जो योगजन्य संस्कार आहे हा पुन्हा आरंभ करतो. आणि म्हणून म्हटलं की तो पराधीन होऊन योगाकडे ओढल्या जातो. अवशः, अवशः आपल्याला माहिती आहे, वश म्हणजे अधीन होणे एखाद्याच्या, अवश. आणि मग तो योगाचा जिज्ञासू होऊन वेदाच्या पलीकडे असलेल्या, म्हणजेच वेदाला अगम्य असलेल्या ब्रह्माला प्राप्त होतो. माऊली म्हणते, आणि मागील जे सद्बुद्धी जेथ जीवित्वा जाहरी होती अवधी, मग तीची पुढती निरवधी नवील आहे. आणि मागच्या जन्मात जी सद्बुद्धी होती, आता आपण जिचा विचार केला, आणि जिच्या प्राप्तीच्या काळात आयुष्याची समाप्ती झाली होती, तीच बुद्धी पुन्हा मग व्यापक स्वरूपात नवीन प्राप्त होते. फार मोठं आश्वासन आहे भगवंताचं, फार मोठं आश्वासन. म्हणजे आपल्या हातात फक्त एकच आहे, करावी तातडी परमार्थाची. कारण तुकाराम महाराज दुसऱ्या एका अभंगातही सांगतात ना, नाही चालत प्राप्त काळ घडी आल्या मिळ. त्यामुळे ती प्राप्त काळ घडी या जन्मात येईल नाही तर पुढच्या जन्मात येईल, त्याचा नाही आपल्याला विचार करायचा. आपल्याला विचार माझ्या हातात काय, करावी तातडी परमार्थाची, कारण यातलं एकही वाया जाणार नाही आहे, एक कण सुद्धा ज्ञान वाया जाणार नाही, इतकं फार मोठं आश्वासन भगवंत आपल्याला देतात. तेथ सदैव आणि पायाळा परी दिव्यांजन होय डोळा, मग देखे जैसी अवलीळा पाताळ धनी. आता माऊलींनी नेहमीप्रमाणे दृष्टांत द्यायला सुरुवात केली की एखादा मनुष्य भाग्यवान आणि पायाळू असावा, शिवाय त्याच्या डोळ्याला दिव्यांजन असावे, आणि मग तो जसा पाताळातील धन सहज पाहू शकतो, तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य हन ठाय, तेथ सौरसे वीण जाय बुद्धी तयाची. सुंदर होई आहे की त्याप्रमाणे बुद्धीला ज्याचा उलगडा होत नाही, असे जे शास्त्रांचे गूढ किंवा केवळ गुरुकडूनच जो अर्थ कळू शकतो, का गुरुगम्य हन ठाय म्हटलेलं आहे ना, त्या अभिप्रायापर्यंत त्याची बुद्धी प्रयत्ना वाचून जाते. पुन्हा काय शब्द वापरला होता आपण शुद्ध मराठी मागच्याला, परमार्थातले जम्प स्टार्ट, अपस्टार्ट दिसतात आपल्याला. असं होऊ शकतं जसं मगाशीचं वर्णन आहे की आयुष्याचा सुरुवातीचा काळ तो पापाचा, आधीच्या केलेल्या पापांचा क्षय होईस्तोवर हे संस्कार दबलेल्या अवस्थेत असू शकतात, पण ते दबलेल्याच अवस्थेत असतात, नष्ट होत नाहीत. याच्यातनं अजून एक छान पैलू आपल्या हातात येतो बरं का, बोलता बोलता अनुषंगिक आहे म्हणून सांगून टाकतो. अनेक जण म्हणतात, अहो आम्ही इतकं नामस्मरण करतो काहीच होत नाही. आता त्याला एक सुंदर अतिशय सोपा दृष्टांत परमपूज्य गोंदवलेकर महाराजांनी दिलेला आहे. तो दृष्टांत जर माझ्या भाषेत सांगतो. समजा मला पगार आहे 10,000 रुपये महिना, 50,000 धरा, आजकाल 10,000ला काही किंमत नाही, 50,000 रुपये, आणि मी ते 50,000 रुपये बँकेत ठेवतोय दर महिन्याला, कल्पना करा. आणि एक दिवस मला गरज पडली आणि मी काढायला गेलो, तर चला आहे आपले पैसे दर महिन्याला 50,000, बघतो तर काय एकही पैसा नाही. मग काय बँकेने खाल्ला का तो? विचारलं बँक मॅनेजरला, असं कसं? तो म्हणाला, तुम्ही विसरले वाटतं, तुमचं 10 लाखाचं कर्ज होतं, ते कर्ज फेडण्यात ते 50,000 चाललेले आहेत. ज्या दिवशी कर्ज संपेल
त्या दिवशी ते 50,000 माझ्याच खात्यामध्ये शिलकीत पडणार आहेत. आता हे जे 50,000 आहे ना, हे आपलं नामस्मरण आहे. गोंदवलेकर महाराजांचा दृष्टांत. हे जे पापाचे डोंगर आहेत कर्जाचे, ते कोण फेडणार? तेच वर्णन दुसऱ्या भाषेत इथे चाललेलं आहे की सुरुवातीला त्याचा जो काळ जातोय, आयुष्यातला टप्पा, हे जे दबलेल्या अवस्थेत राहत आहे सगळं संस्कार त्याचे पूर्वीचे योगाचे, हे म्हणजे काय, ते पापाचं देणं चाललेलं आहे. म्हणून हे बोललो याच्यासाठी की कुठेही हताश निराश न होता नामस्मरण सुरू ठेवायचं आहे. जर त्याचा परिणाम दिसत नसेल, अगदी हवं तसं नामस्मरण सुरू आहे हे गृहीत धरून मी बोलतोय अर्थातच, तर त्याचा अर्थ हा आहे की आपले जे पूर्वीचे आहेत पापक्षयाकडे ते लागतंय सगळं, अजून शिलकीत पडायला वेळ आहे. त्यामुळे असं होतं की त्याची बुद्धी प्रयत्न वाचून तिथपर्यंत पोहोचते. सहज त्याला अभिप्राय कळायला लागतात. सहज त्याला शास्त्राचे गूढार्थ काय आहे, शास्त्राची मार्मिकता काय आहे, सहज कळायला लागते. आपण हे म्हणतो सहज, पण त्याच्या मागची एक कारण परंपरा भगवंत सांगतायत. आणि कोण सांगू शकतं? की फक्त भगवंत सांगू शकतात, अर्जुन ज्याप्रमाणे म्हणाला त्याप्रमाणे. कारण ही व्यवस्था ज्याची आहे तोच सांगू शकतो. कारण देहपतनानंतर काय होतं हा श्रद्धेचाच विषय आहे. कोणी बघितलं? कोणाला दिसतं? कारण ते इंद्रियगम्य थोडीच आहे. किती सूक्ष्म प्रकार आहे तो. सूक्ष्म देह, त्याचं नावच सूक्ष्म देह आहे. श्रद्धेचा विषय भगवंत सांगतायत. आणि असे आपल्याला अनेक जण दिसतात. आणि तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की पुन्हा आपण काय होतं, व्यावहारिक दृष्टीनेच सगळ्या गोष्टींचं मूल्यमापन करायला जातो. आणि इथे सुद्धा तुलना होते. इथे सुद्धा हेवेदावे, मत्सर, म्हणजे परमपूज्य काका म्हणतात की आपण परमार्थाचा प्रपंच करून टाकतो आपल्याला नकळत. असं कुठे दिसलं तर त्याला वंदन करावं, समजावं की याचे आज जे मी करण्याचा प्रयत्न करत होतो त्यांनी आधीच करून ठेवलेलं. हे या जन्म गृहीत धरून अपस्टार्ट आणि जम्पस्टार्ट शब्द वापरले जातात. पण तसं अपस्टार्ट जम्पस्टार्ट असं नसतं. त्यांनी केल्याशिवाय, हे केल्याशिवाय होतच नाही. फक्त त्यांनी हे आधी केलेलं आहे, या जन्मात नाही केलं. छान शांतपणे शास्त्र ह्याच्यासाठी वापरायचं असते, समजून घेतलं की कुठेही तुलना होत नाही. आणि आपल्याला जे साधन सद्गुरूंनी दिलेलं आहे ते आपण शांतपणे करत राहतो. बळीये इंद्रिये येती मना, मन एकवटे पवना, पवन सहजे गगना मिळूची लागे. बलवान असलेली इंद्रिय मनाकडे येतात. आता ही माऊलींची भाषा, माऊली छान वर्णन करतात. अर्थ एकच आहे की ही बलवान इंद्रिय सहज मनाकडे येतात. म्हणजे थोडक्यामध्ये काय, त्याचं इंद्रियांवरती अगदी सहज नियंत्रण असतं. त्याचा अर्थ आपण दुसऱ्या भाषेत एकदा बोललो होतो की भगवद्गीतेत पुढे जे वर्णन आहे दैवी सगळ्या संपदेचं, त्या दैवी संपदा घेऊनच हा जीव जन्माला आहे. आणि म्हणून त्याच्याकडे इंद्रिय सहज मनाकडे येतात. मन प्राणाशी एकरूप होते आणि प्राण मूर्ध्याकाशात सहजपणे समरस होऊ लागतो. ऐसे नेणो काय आपैसे, तयातीची की जे अभ्यासे, समाधी घर पुसे मानसाचे. माऊली अजून पुढे बोलते की असे आपोआप कसे काय घडते काही कळत नाही, पण त्या पूर्वाभ्यासानेच त्या योग भ्रष्टाला जे अपेक्षित तेच नेमके केलेले असते. काय? समाधी तर त्याच्या मनाचे घरच विचारित येते. सहज समाधी लागते, सहज ध्यान. समाधी पुढचा टप्पा म्हणूया पुढचा, पण सहज ध्यान लागतं. कारण पुन्हा पूर्वतयारी झालेली असते. वैराग्य, विरक्ती त्यांच्या स्वभावाचा स्थायी भावच असतो. मी आता नावं घेत नाहीये, पण तुम्ही फक्त आणा डोळ्यासमोर. निरहंकारित्व त्यांच्या स्वभावाचा स्थायी भावच असतो. अहंकार मुळात नसतोच त्यांच्याकडे. निर्ममो निरहंकार, सुखदुःख सुख क्षमी. किंवा निर्माण मोहा, 15व्या अध्यायातला श्लोक आहे. इतका सुंदर श्लोक आहे, अगदी म्हणजे सगळ्या समर्थ परमार्थाचा अभ्यास केल्यानंतर
एक श्लोक डोळ्यासमोर ठेवायचा तर तो आहे. निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्य विनिवृत्त कामा अध्यात्म नित्य विनिवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःख संज्ञैर गच्छंद मूढा वय पदमम व्ययम तत्. म्हणजे परमार्थाचे पुन्हा शुद्ध मराठीत क्वालिफिकेशन सांगितलेली आहे, एका मागोमाग एक. निर्माण, इथे निर्माण शब्द नाही, निर्माण, निर्माण, आणि तोच नि मोहालाही लावून घ्यायचा आहे. निर्माण आणि निर्मोह. निर्माण मोहा जितसंग दोषा. आता हे जे भगवंत सांगतात आहे 15व्या अध्यायामध्ये, निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्मनित्या अखंड अनुसंधान अध्यात्माचं विनिवृत्त काम, हा विशेष म्हणजे कामाचा संपूर्ण, हे सगळं ते घेऊनच येतो. तो घेऊनच येतो. विरक्ती मुळातच असते स्वभावामध्ये. खूप हे पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, मुळातच ज्याला वखवख म्हणतो आपण ती नसते. कामना खूप कमी असतात. नसतात असं नाही, कारण शेवटी एक वयाचा टप्पा असतो, त्या वयाप्रमाणे म्हणा किंवा काही गोष्टी, पण मुळातच कामना संख्याच खूप कमी असते. निर्माण मोहा जितसंग दोषा. अहंकार कशाशी खातात हेच त्यांना माहित नसतं. त्यामुळे कुठेही मानाची अपेक्षा नसते. निर्माण मोहा त्या शब्दातच आहे. मला कोणी मान द्यावा, कोणी माझं कौतुक करावं, अपेक्षाच नसते. केलं ठीक आहे, हरकत नाही, रामकृष्ण हरी. नाही केलं, रामकृष्ण हरी. आणि असं ते सगळं ते घेऊनच तो येत असल्यामुळे होतं काय, की माऊली म्हणते, स्वतः माऊली म्हणते, आपोआप कसं काय घडतं कळत नाही, पण समाधी तर त्याच्या मनाचं घर विचारी देते. जाणी जे योग पिठींचा भैरव. आता माऊलींचं सुंदर वर्णन आहे. काय हा आरंभ हेरंबीचा गौरव, की वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपा आला. तो योगभ्रष्ट जणू योगपीठावर उभा असलेला भैरव देवच आहे. जणू काय योग रभीचा गौरवशाली प्रथम पूजनीय गणपतीचा मोठेपणा आहे. आरंभ हेरंबीचा गौरव किंवा वैराग्य सिद्धीचा अनुभवच आकाराला आले. हा संसार उमाणीते माप, का अष्टांग सामग्रीचे द्वीप, जैसे परिमळेची धरी जे रूप चंदनाचे. हा पुरुष संसाराची मर्यादा मोजण्याचे जणू मापच आहे. तर माऊलींच्या प्रतिभेला दुमारे फुटतात. किंवा यमनियमादी अष्टांग योग सामग्रीचे बेटच आहे, जणू काय सुगंधानेच चंदनाचे रूप धरावे. काय माऊली, माऊलींचे शब्द आणि कल्पना फक्त माऊली करू जा. सुगंधाने चंदनाचे रूप धरावे असा तो असतो. तैसा संतोषाचा काय घडिला, की सिद्धी भांडाराहुनी काढिला, दिसे तेणे माने रूढला साधक दशे. तो योगी संतोषाचाच पुतळा तयार केला आहे किंवा सिद्धीच्या भांडार घरातून बाहेर काढला आहे. त्या मानाने तर तो साधक दशेतच योग्यतेने वाढलेला दिसतो. ते काय सांगावं, काही यातले मुळातच विरक्त असल्यामुळे संसारात पडत सुद्धा नाहीत. त्यांना नाही जावं लागत 4 आश्रमांमधनं, किंवा पडला तरी संसारात असून विरक्तच असतात. खूप अभ्यास करायचा आपल्याला. ह्या दृष्टीने अभ्यासाच्या कशासाठी करायचा, हे समजून घेण्यासाठी की हे असं केल्याने काय होतं, वाया जात नाही. आणि संतोषाचा जणू काय तो पुतळाच असतो, मी जसं म्हणालो. पण संतोष का नसणार? मगाशी मी जे वर्णन केलं, निर्माण मोहा जितसंग दोषा असेल, अध्यात्मनित्य असेल, विनिवृत्त काम असेल, तर संतोष येणारच आहे, आपोआप येणार आहे. कारण माझा संतोष बिघडवणाऱ्या ह्याच तर गोष्टी आहेत सगळ्या. अपेक्षा, मानाची अपेक्षा. मोह म्हटल्यानंतर इच्छा म्हणजे पुन्हा अपेक्षाच. इच्छेचं एक रूपच आहे ती अपेक्षा. म्हणजे आपण म्हटलं तर अपेक्षांचं एक आपलं गाठोड घेऊनच फिरत असतो आपण, पॅकेज शुद्ध मराठीत. आणि मग त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होणं या जगाचं स्वरूपच नाही. आता नेहमीच आठवण करून देतात. आणि मग अपेक्षा भंगाचं दुःख. हा असं वागेल असं वाटलं नव्हतं, हो.
ती तशी बोलेल असं वाटलं नव्हतं हो, असं काही घडेल असं वाटलं नव्हतं हो, असं हो हो म्हटलं की काका म्हणतात लागला रडायला. रडणारा आणि साधक ह्या दोन गोष्टी वदतो व्याघात. आपल्याला कळत नाही लवकर. तक्रार करणारा साधकच नव्हे. कोण म्हणतं? गोंदवलेकर महाराज. कारण ज्या अर्थी मी तक्रार करतो त्या अर्थी मी रामाला शरणच नाहीये. माझ्या शरणागतीला अर्थच नाहीये. 15व्या अध्यायाचंच आहे वर्णन, की जी कुठली परिस्थिती येईल समोर, अनुकूल असेल प्रतिकूल असेल, ती जणू काही भगवंतांनी दिलेली देणगीच आहे माझ्यासाठी. कारण प्रतिकूल परिस्थितीतून ते म्हणतात ना, त्रिविध तापे पोळला. जो त्रिविध तापाने पोळतो तो परमार्थाचा खरा अधिकारी असं म्हटलं जातं. विषय वेगळा आहे, पण मुद्दा असा आहे की मी गमतीने बऱ्याच वेळा म्हणतो की साडेसातीची रचना बहुतेक ईश्वराने त्याच्यासाठी केली असावी, की आपलं जे विमान हवेत उडत असतं ते साडेसातीत जे येतं लँड होतं, कधी कधी क्रॅश होतं शुद्ध मराठीत, ते त्याच्याचसाठी की हे जे एक आपल्याला चढलेलं असतं, वारं भरलेलं असतं आपल्या पंखामध्ये, आणि आपण ईश्वराचं विस्मरण आपल्याला होतं. ह्या दृष्टीने अनुकूल असो की प्रतिकूल असो, ती ईश्वराने, मी रामाला जर शरण असेल, कळतं आपल्याला प्रतिकूल नको असंही वाटतं, गैर काहीच नाही, अनुकूल असावं असंही वाटतं, त्याच्यातही गैर काही नाही. वाटणं वेगळं आणि त्याच्यासाठी दीर्घ उसासे टाकणं, रडणं, शरणागती बिघडल्याचं लक्षण आहे. म्हणून महाराज म्हणतात की तक्रार करणारा साधक असूच शकत नाही. हा योगी जो असतो तो संतोषाचा पुतळा किंवा सिद्धीच्या भांडार घरातून बाहेर काढलेला असा, त्या मानाने तर तो साधक दशेतच योग्यतेने वाढलेला दिसतो. पुढे श्लोक क्रमांक 45 वाचतो. प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्धीस्ततो याति परां गतिम्. प्रयत्नात यतमानस्तु, त्याचा पदच्छेद आहे प्रयत्नात यतमानः तू योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्धी ततः याति परां गती. अर्थ आहे की पूर्वजन्मात केलेल्या प्रयत्नापेक्षाही, प्रयत्नात यतमानः तू, पूर्वजन्मात केलेल्या प्रयत्नापेक्षाही वर्तमान जन्मात, यतमानः म्हणजे वर्तमान जन्मामध्ये काय होतं, अधिकाधिक प्रयत्न करणारा, ज्याचा पापरूपी मल धुवून गेला आहे, संशुद्ध किल्बिषः, किल्बिषः म्हणजे पापरूपी मल धुवून गेलेला आहे, संशुद्ध. त्याचं काय होतं तर अनेक जन्म संसिद्धी, अनेक जन्मांच्या संस्काराने व पुण्याने ज्याचा अधिकार संपन्न झालेला आहे, अनेक जन्म संसिद्धी ततो किंवा ततः याती पराम गती, तो योगी ब्रह्मज्ञान झाल्याने मोक्षरूप परमगतीला प्राप्त होतो. अनेक जन्म, आचार्य म्हणतात अनेकेषु जन्मसु किंचित किंचित संस्कार जातम उपचित्ते. आहे पहिल्या ओवीत आपल्यासमोर वर्ण आहेच आता पुढे 465 क्रमांकाच्या. पण आचार्य ही तेच सांगतात आहे, काय सांगतात आहे, अनेकेषु जन्मसु किंचित किंचित संस्कार जातम उपचित्य. अनेक जन्मातलं थोडं 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 पुण्य गोळा करत 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 करत, किती जन्मातलं, माऊलींनी थोडंसं गणित मांडलं आपल्या पुढे, जे वर्ष शताची या कोडी, जन्म सहस्त्राची या आडी, लंघिता पातली थडी आत्मसिद्धीची, की प्रत्येक 1000 जन्मातील 100 वर्णांच्या कोट्यावधी आयुष्यात थोडे थोडे निष्काम पुण्य साठवीत, मोक्ष प्रतिबंधक उल्लंघन करीत आत्मसाक्षात्काराच्या तीराला तो पोचलेला असतो. पुन्हा काय शिकायचं आपल्याला? शब्द काय यातला, मार्मिक शब्द काय आहे? निष्काम कर्म. पुण्य कोणतं? मौलींनाच विचारायचं, शुद्ध पुण्य काय. आपल्याला ओवी पाठ आहे, पुण्यात्मके पापे पापात्मके पापे जेणे माते पाविजे त्याने शुद्ध पुण्य. मी पहिलं चरण पूर्ण नाही म्हटलेलं, शेवटचं आपल्या कामाचं आहे तेवढंच म्हटलं फक्त. शुद्ध पुण्य म्हणजे पहा, मी जर या जन्मामध्ये सकाम भक्ती करत असेल,
मी जे या जन्मामध्ये सकाम कर्म करत असेल ते नाही माझ्या कामात येणार आहे. निष्काम, याला एक समांतर विचार, नामस्मरण करतो आपण. समजा मी 108 एक माळ जप केला, पण त्या 108 मण्यांचं नाम मी जपत असताना 107 वेळेला जर माझं चित्त बाहेर असेल आणि नुसती माझी जीभ नाम घेत असेल आणि माळ हातात फिरत असेल, मी काय सांगतो तुम्हाला, शुद्ध मराठीत पॅरलल दाखवून देतोय, समांतर विचार, की कर्म करतोय, भक्ती तर करतोय, पण सकाम करतोय. नाम तर घेतोय, पण नुसतीच तोंडाने नाम घेतोय, चित्त बाहेर भरकटताय अजून, कारण विषयांमध्ये गुंतलेला आहे. तर त्या 108 पैकी 107 असे गेल्यानंतर एक जे नाम आता चुकून म्हणूया, चुकून व्यवस्थित घेतल्या जातं, की खरोखर जसं घेतल्या पाहिजे, की माझं भगवंताकडे लक्ष पूर्ण राहून ते घेतलेलं नाम मी ऐकतो माझ्या कानाने, तेच कामात येणार आहे. आणि म्हणून परमपूज्य मंदाते एका प्रवचनात म्हणाल्या होत्या, की मला 1000 म्हणा, लाख म्हणा, कोटी म्हणा, जी काही आपली संख्या असेल, ते तेवढं नाम मला घ्यावं लागतं हे भूषण नाहीये. खरं एका नामातच काम व्हायला पाहिजे. ते भजन नाही का, ते कौन कहते हे भगवान आते नाही, तर छान वर्णन केलेलं. हम माँ यशोदा जैसे बुलाते नाही, किंवा मिरेसारखी हाक आपण भगवंताला मारत नाही. हाक मारताना सुद्धा ते त्याचं नाव पूर्ण होताना सुद्धा 50 विचार माझ्या मनात येऊन जातात. किंवा मारतो ती सुद्धा कशासाठी, असं काहीतरी सकाम काहीतरी मला हवं असतं. म्हणून म्हणलं एक थोडंसं गणित माऊलींनी आपल्यासमोर मांडलंय, की 1000 जन्मातील 100 वर्णांच्या कोट्यावधी आयुष्यात थोडे थोडे निष्काम पुण्य साठवे. याच्यावरून आपल्याला कळत आहे की वेद विहित किती हे शास्त्र तर्कसंगत आणि छान सुसंगती आहे या शास्त्राची. वेद विहित निष्काम कर्म, सुरुवातच तिथून. वेद विहित निष्काम उपासना, याला तर बहिरंग साधन म्हटलेलं आहे, याला तर अंतरंगात सुद्धा स्थान दिलेलं नाहीये. आणि मी त्याच्यातच गटांगळ्या खात राहतो वर्षानुवर्ष, अंतरंगाचा अधिकारीच होत नाही मी कधी. पण असा जो हा जो अधिकार संपन्न योगी आहे, की ज्याच्या अनेक जन्माच्या संस्कारांनी पुण्यानी जो अधिकार संपन्न झालेला आहे, त्याला मात्र ब्रह्मज्ञान झाल्याने तो मोक्षरूप परमगतीला प्राप्त होतो. आणि ब्रह्मज्ञान झाल्याने काय होतं, म्हणून साधन जात आघवे, अनुसरे तया स्वभावे, मग आयतीये बैसे राणीवे विवेकाची. की म्हणून सर्व प्रकारची साधने आपोआप त्याच्या मागे येतात. मग तो प्रयत्न न करता विवेकाच्या आयत्या राज्यावर बसतो. आता पुन्हा हे प्रयत्न न करता हे कौतुकाने म्हणतात आहे, या जन्मात प्रयत्न न करता पाठी विचारितया वेगा, तो विवेकूही ठाके मागा, मग अविचारणीय ते अंगा घडून जाय. नंतर वेगाने आत्मानात्म विचार करीत असता साधक पुढे जातो आणि इतर साधनाबरोबर तो विचारही मागे पडतो आणि विचाराला अगम्य असलेले जे ब्रह्म ते स्वतःच्या देहाला बनवून पुढे जात. काय वर्णन आहे, स्वतःच्या देहाला बनवून. तनुत्यागे विण अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्त. योगयुक्त शब्द आहे तिथे. किंवा अजूनही कोळी आहे ज्ञानेश्वरीतली, की जणू काही या ब्रह्मसुखाला, या संतोषालाच हातपाय फुटलेले आहेत अवयव, असं वर्णन केलेलं आहे त्याचं. मी नेहमी सांगतो की सद्गुरूंच्या पायावरती डोकं ठेवताना जे विचार आतमध्ये जागे असले पाहिजे, त्यातला हा एक विचार आहे. त्याचा तो इतर कोणालाही केलेल्या नमस्कारासारखाच नमस्कार होतो. तेथ मनाचे मेहुडे विरे, पवनाचे पवनपण सरे, आपण पा आपण मुरे आकाशे. त्या ब्रह्मसमाधीच्या अवस्थेत मनरूपी मेघ जागच्या जागीच विरून जातो, प्राणाचा प्राणपणा संपून जातो आणि मूर्ध्याकाश देखील आपणच आपल्यात जिरून जाते.
प्रणवाचा माथा बुडे, येतुले अनिर्वाच्य सुख जोडे, म्हणून आधीची बोल बहुडे तया लागे. ओंकाराचे बिंदू स्वरूप डोकेही बुडून जाते, इतके शब्दाला अगोचर असलेले सुख प्राप्त होते. म्हणून सुखाचा अखंड एक रस अनुभव येण्याकरिता शब्द हा आधीच मागे फिरतो. मगाशी जे आता बोलणं झालं, शब्द ब्रह्माती वर्तते, त्याचं वर्णन इथे येत आहे असं आपण म्हणू शकतो. आणि हेही लक्षात येत आहे की 68 आणि 69 क्रमांकाची आपण जी ओवी वाचली, ते सगळं कुंडलिनी शक्तीचं जे वर्णन आपण ऐकलं होतं, आठवत असेल तर तिथे ती जेव्हा ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचते, तिथे जो अनुभव योगाचं वर्णन माऊलींनी केलेलं आहे, तेच वर्णन इथे पुन्हा येत आहे. पण दोन योगांमध्ये फरक काय? त्या योगाला या जन्मातच प्राप्ती झालेली आहे, ते त्याचं वर्णन आहे. आणि हा योग भ्रष्ट आहे, त्याला या जन्मातच होते आहे, पण त्याचं आधीचं सगळं कसं झालेलं आहे सांगून आता सांगतात आहे की त्याला या जन्मात का होते आहे प्राप्ती, आणि मग प्रत्यक्ष प्राप्ती होते तेव्हा काय होतं हे ते वर्णन आहे सगळं. शब्दाला अगोचर असलेले सुख प्राप्त होते. ऐसी ब्रह्मीची स्थिती, जे सकळा गतीसी गती, तया अमूर्ताची मूर्ती होऊन ठाके. अशी जी ब्रह्मरूप समाधीची अवस्था आहे की जी सर्व सद्गतींचीही सद्गती आहे, त्या अमूर्त ब्रह्म समाधीची हा योगी प्रत्यक्ष मूर्तीच होऊन राहतो. आता मगाशी आपण सद्गतीची सद्गती म्हटलेलं आहे, छान वर्णन आहे. म्हणजे सद्गती म्हणजे काय? ऊर्ध्वगती, बरोबर. त्याचं वर्णन भगवद्गीतेत बऱ्याच ठिकाणी आहे. किंवा आपण मगाशी जे आर्यमा देवतेच्या शब्दात बोललो होतो, त्या ज्या गती, तिथून वेगवेगळ्या गती आहे, वेगवेगळ्या लोकांना ते देव जातात, आपलं जीव तो जातो. आणि आपण साध्या भाषेत म्हणतो सद्गती प्राप्त झाली. पण कितीही नाही म्हटलं तरी ती गती आहे. विषय काय सुरू आहे? कितीही नाही म्हटलं तरी ती गती आहे. आणि आता सद्गतीला सद्गती प्राप्त होते, माऊलींचं वर्णन म्हणजे काय? हा जो योगी असतो, आता ह्याच्यानंतर जेव्हा त्याचं देहपतन होईल, प्रारब्धानुसार देह सुरू राहील काही काळ, ठीक आहे, पण जेव्हा देहपतन होईल तेव्हा त्याला आता गतीच नाही कुठली. बृहदारण्यक, त्याच्या प्राणांचं उत्क्रमण नाहीये, इथेच त्याचा स्थूल देह भंग पावतो असं शास्त्र सांगतं. आता त्याला गतीच नाही, म्हणून सद्गतीची सद्गती. कारण आता त्याला काय झालंय, लाभलेला आहे, त्या अमूर्त ब्रह्मसमाधी लाभलेली आहे त्या योग्याला, ती त्याची प्रत्यक्ष मूर्तीच तो होऊन राहतो. तेणे बहुती जन्मी मागेली, विक्षेपांची पाणीवळे झाडिली, म्हणून उपजत खेवो बुडाली लग्न घटिका. सुंदर वर्णन माऊलींचं की त्या योग्याने मागच्या अनेक जन्मात ब्रह्म समाधी रूप पाण्यावरील निद्रा, आळस, मनाचे चांचल्य, रागद्वेष इत्यादी केर कचरा काढून टाकलेला असतो. पाण्यावर कचरा जसा साठतो, हा सगळा कचरा म्हटलेला आहे त्याला. म्हणून काय होतं, वर्तमान जन्म प्राप्त होताच तो आणि ब्राह्मी स्थिती यांच्या विवाह प्रसंगी स्थापिलेली योग साधनाची लग्न घटिका पाण्यात बुडालेली असते. माऊली आहे. पूर्वीच्याकडे आपल्याला माहिती आहे, मुहूर्त साधण्याचं एक साधन असायचं, त्या पाण्यामध्ये ते बुडलं की मुहूर्त. तेव्हा पूर्वीच्याकडे घड्याळं नव्हती, जुन्या पिढीतल्या लोकांना जास्त चांगलं माहिती आहे सगळं. तर माऊलीने एक छान दृष्टांत आपल्यासमोर ठेवलाय की जणू काही त्याची जी योग साधना आहे, तिची लग्न घटिका, ती जणू काही ती मुहूर्त पाण्यासाठी ठेवलेली ती लग्न घटिका, ती पाण्यात बुडालेली असते तेव्हा, केव्हा, जेव्हा त्याला ती ब्राह्मस्थिती प्राप्त होते. आणि अजून बारकावा इथे अतिशय सुंदर, म्हणून माऊलींचे दृष्टांत सुद्धा अभ्यासावे लागतात. मागच्याला आपण तो भाताच्या गोट्याचं एक उदाहरण बघितलं होतं, दृष्टांत. इथे माऊली म्हणते ब्रह्म समाधी रूप पाण्यावरील निद्रा, आळस, मनाचे चांचल्य, रागद्वेष, याला काय म्हटलंय माऊलींनी? केर कचरा काढून टाकलेला असतो. असं कुठेतरी म्हटलंय का की ब्रह्म समाधी रूप पाणी तो निर्माण करतो?
हा बारकावा आहे या दृष्टांत. त्याला अगदी या साध्या भाषेत काय म्हणतात, नित्य प्राप्ताची प्राप्ती आहे. ह्या क्षणी सुद्धा आपण सगळे ब्रह्मच आहोत, पण कळत नाही का, हा कचरा. आणि म्हणून याला अगदी शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर सगळी साधनं जी असतात ती अज्ञान निवृत्तीची साधनं असतात. ज्ञान करून देणारं एकही साधन नाही. पाणी निर्माण करणारं, कारण जे नाही ते निर्माण करावं लागतं. हे जे हे नाही अशी, ब्रह्म नाही अशी आहे का, जे सदा सर्वत्र सम, भरला घनदाट हरी दिसे. त्यामुळे ही नित्यप्राप्ताची प्राप्ती आहे. आपल्याला करायचं काय आहे, तर हे जे योग साधन आहे याच्या निमित्ताने आपल्याला निद्रा, आळस, मनाचं चांचल्य, रागद्वेष, थोडक्यामध्ये सगळं तमोगुण रजोगुणाचे सगळं निचरा आपल्याला करायचा आहे. आणि हा त्याचा झालेला असतो त्या योग साधनाची, म्हणून त्याची लग्न घटिका पाण्यात बुडालेली असते. आणि तद्रुपतेसी सुलग्न लागोनी ठेले अभिन्न, जैसे लोपले अभ्र गगन होऊन ठाके. आणि ब्रह्मरूपतेशी त्याचे लग्न लागून ते दोघे अभिन्न होऊन राहिलेले असतात, जसे लोपलेले ढग आकाश रूपच होऊन राहतात. तैसे विश्व जेथ होये, मागवते जेथ लया जाय, ते विद्यमानेची देहे जाहला तोगा. त्याप्रमाणे ज्यापासून विश्वाची उत्पत्ती, ज्याच्याने स्थिती आणि ज्याच्या ठिकाणी परत लयाला जाते असे जे ब्रह्म, ते तो योगी विद्यमान देहानेच झालेला असतो. सगळ्यात महत्वाचा शब्द आहे. काय माऊलींनी ओवीतच तो शब्द घालून ठेवला असे नाही, ते विद्यमानेची देह, हेची देही, हेची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा, हा आहे तो मुक्तीचा सोहळा. या विद्यमान देहानीच तो झालेला असतो. त्यामुळे देहासारखा सुरू राहतो, प्रारब्धाप्रमाणे तो सुरू राहतो. काय सुखदुःखाचे भोग यायचे ते येतात, ते देहापर्यंत येऊन थांबतात. याचं सगळं वर्णन आपण आता ऐकलंय. 6व्या अध्यायाच्या शेवटाकडेच येतोय आपण, संपत झालाय 6वा अध्याय. तर पुन्हा ते बोलण्याची गरज नाही आहे की ते सुखदुःख याला कसे विचलित करत नाही वगैरे. सांगण्याचा उद्देश असा आहे की प्रारब्धाने देह सुरू राहतो, पण याच विद्यमान देहाने तो काय झालेला असतो, तो योगी त्या ब्रह्मतत्वाशी एकरूप झालेला असतो की ज्याच्यापासून या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय. सुंदर वर्णन त्या योग्याचं आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आणि तो योगी कसा सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे असं भगवंत आपल्याला पुढच्या म्हणजे 46 क्रमांकाच्या श्लोकामध्ये पण पुढच्या शुक्रवारी सांगणार आहेत. कारण आपली वेळ झालेली आहे. तर आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊ. चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू आणि एकदा आपलं नेहमीच्या पद्धतीने माऊलींचं पसायदान म्हणू, जय जयकार करू आणि थांबू.